खरं तर ना प्रेग्नन्सी म्हणजे काही आजारपण नव्हे किंवा डॉक्टरनी जर बेड रेस्ट घ्यायला सांगितलेली नसेल तर अगदी बेड रिडन म्हणजे दिवसभर झोपून राहायची सुद्धा खरं तर गरज नाही. या दिवसामध्ये आपल्या रोजच्या कामासाठी नियमित शारीरिक हालचाली ह्या करायलाच पाहिजेत. पण ज्यावेळी आपली कोणतीही हालचाल करताना वाढलेल्या पोटामुळं कुठंतरी ताण पडतोय, कुठंतरी टोचल्यासारखं, आतून ओढल्यासारखं किंवा दाबल्यासारखं वाटतंय, प्रेशर आल्यासारखं वाटतंय, त्यावेळेला ती स्थिती, ती पोझिशन, ती हालचाल त्या आईनं ठरवून टाळायला पाहिजे. म्हणूनच व्यायाम करताना सुद्धा यापैकी काहीही होणार नाही, कुठं दुखणार नाही, खुपणार नाही, ताण पडणार नाही याची काळजी त्या आईनं घ्यायला हवी. आणि हे सांगण्यासाठी हे ठरवणारा तज्ज्ञ व्यक्तीच आपण निवडायला पाहिजे. व्यवस्थित तज्ज्ञ व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली केला जाणारा व्यायाम हा खरं तर पेल्विक फ्लोअरला म्हणजे कमरेच्या खालच्या मसल्सना ताकद देत असतो. प्री एक्लॅम्सियासारखी स्थिती म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये BP वाढलेलं असणं किंवा गर्भपिशवीचं तोंड अवेळी उघडण्यासारखी स्थिती किंवा मसल्समध्ये ताकद कमी असणं किंवा वेळेआधीच सुरू होणाऱ्या गरोदरपणाच्या मधल्या कळा, अशा गोष्टी असताना आपले गायनेकॉलॉजिस्टसुद्धा व्यायाम न करण्याचा सल्ला देतात. वार म्हणजे प्लॅसेंटा जर गर्भाशयाच्या तोंडावर असणं म्हणजे प्लॅसेंटा प्रिव्हिया म्हणतात, अशा केसेसमध्ये सुद्धा व्यायाम टाळण्याचा सल्ला दिला जातो. कधीकधी श्वसनाचे, हृदयासंदर्भातले काही आजार असतील तरीही प्रेग्नन्सीमध्ये व्यायाम करून चालत नाही. एखाद्या प्रेग्नन्सीमध्ये त्या स्त्रीला तपासून तिचे डॉक्टरच हे ठरवू शकतात की तिनं व्यायाम करायला हवा की नाही, आणि करायचा असेल तर तिच्यासाठी योग्य व्यायाम कोणता आणि अयोग्य व्यायाम कोणता आहे हे डॉक्टरच सांगू शकतात.